चेटकी. लेखक नारायण धारक. आवाज संतोष गणेश. भाग 11. घराच्या व्हरांड्यात पाय टाकताच स्वयंपाकघरात बनवलेल्या पदार्थांचा अगदी खमंग वास त्यांच्यापर्यंत पोचला. सोनालीला जाणीव झाली आपल्याला अगदी कडकडून भूक लागली आहे. हात तोंड धुवून ती स्वयंपाकघरात गेली. समुद्रावर गेली होतीच वाटतं, बाबांनी विचारलं. हो, मी आणि मामा. रघु उतरला होता का पाण्यात? रेतीत तळत होता, सोनाली हसत म्हणाली. तसे सगळे सुट्टीवर होते. कोणाच्याच मागे कामाची घाई नव्हती. एक एक कार्यक्रम निवांतपणे करायचा पायंडाच पडला होता. नाश्ता आरामात झाला. बाबा, अजून किती दिवस मुक्काम करणार आहात इथे? तू यायच्या दिवशीच परत येणार होतो, पण तुझी आई म्हणाली मी मागे राहते. सोनाली आली की तिला घेऊन वाडीवरच येते. करू दे 4 दिवस मजा, म्हणून मी थांबलो. हा महिन्याचा विधी कसला असतो? वातावरण एकदम बदललं. सोनालीच्या ताबडतोब लक्षात आलं आपण आणखी एकदा एका नाजूक विषयाला स्पर्श केला आहे. बाबा रखमाकडे पाहत होते. तिने मानेनेच लहानशी खूण केली. जायच्या आधी आईने अनेक इच्छा सांगून ठेवल्या होत्या. त्यांच्यातली ही एक आहे, गोविंदराव म्हणाले. इतर इच्छा काय होत्या याबद्दल ते काहीही बोलले नाहीत. तिला जाऊन महिना झाला की इथे यायचं. मागच्या व्हरांड्याचा कोपरा आहे, तिथे पंती लावायची. किमान 6 महिने तर दरमहा यायला हवं. गोविंदराव जरा थांबून म्हणाले. आई एकूणच जरा वेगळीच होती. विक्षिप्त होती असं म्हणणार नाही, पण तिच्या सर्वच क्रिया समजत असत असं म्हणता यायचं नाही. मला तर अशी शंका येते की दर महिन्याला मी वाडीला भेट द्यायला हवी, यासाठीच आईने ही काहीतरी क्लुप्ती काढली असावी. कारण पहा, मी इथे येणार म्हणजे इथे सगळी व्यवस्था पाहायला रखमा असायला हवी. म्हणजे तीही आपोआपच वाडीवरच राहील. वाडीवर सतत कोणतरी वस्तीला असायला हवं असा तिचा आग्रह असायचा. ती स्वतः अगदी एक दिवससुद्धा वाडीबाहेर राहायला गेल्याचं मला आठवत नाही. सोनालीला रखमाचे शब्द आठवले. त्यांचा विचार केला तर बाबांच्या या तर्काला एक वेगळाच अर्थ येत होता. संरक्षण, वाडीचं संरक्षण. बाबा, आजी कशी होती सांगा ना? कशी होती म्हणजे काय? अगदी ओझरती पाहिल्यासारखी वाटते, पण तिच्या संबंधात काही म्हणजे काही माहिती नाही मला. आता 2 दिवसापूर्वी प्रथमच तिचा फोटो पाहिला. तेही प्रकरण जरा चमत्कारिकच नाही का? सांगा ना कशी होती? स्वभावाने प्रेमळ होती का? इथे तीच जर सगळ्यात मोठी असेल तर एखाद्या हुकुमशहासारखी अधिकार गाजवायची का? आई, तुला सासूरवास केला का? लहरीपणाने वागायची का? व्यवहारात कशी होती? बोलण्यात कशी होती? किती प्रश्न हे. मग विचारायलाच हवेत. त्याखेरीज का ती व्यक्ती डोळ्यासमोर अगदी हुबेहूब राहील? आणि आजीबद्दल एकाएकी एवढी आस्था कशासाठी? विचारताच आहात तर सांगते बाबा. तुमची आई तुम्हाला वाटते इतकी साधी बाई नव्हती. मामा, बाबा, आई तिघही तिच्याकडे नवलाने पाहत होते. आणि हा जावई शोध कशाच्या आधारावर लावलास? मला आपलं तसं वाटलं, सोनाली जरा लंगड्या आवाजात म्हणाली. खरंच सांगते, एकाएकी मनात तो विचार आला. पण तिच्याबद्दल माझ्या मनात खूप उत्सुकता आहे, ही गोष्ट मात्र खरी आहे. खरंच सांगा बाबा. आई म्हणजे? थांबा, सोनाली उठत म्हणाली. बाहेरच्या खोलीतून ती एक पॅड आणि बॉलपेन घेऊन आली. बाबा, आतापर्यंत सगळ्या माणसांचे उल्लेख नुसते आजोबा, आजी, काका, काकू असे झाले आहे. मला त्यांची नावं सांगा. अगं कशाला? आई म्हणाली. ती माणसं गेली सुद्धा आता. बाबा, तुम्ही सांगत नसाल तर मला दांडेकरांचा कुलवृत्तांतच पाहावं लागेल. तू काही तुझा हट्ट सोडायची नाहीस, बाबा हसत म्हणाले. ठीक आहे, घे लिहून. माझ्या वडिलांचं नाव विश्वनाथ आणि आईचं नाव दुर्गाबाई. काकांचं नाव मोरेश्वर आणि काकूचं नाव कृष्णाबाई. त्यांच्या मुलाचं नाव यशवंत असावं असं आठवतं. नक्की नाही. तुझ्या आईचं नाव मंजिरी, तुझं नाव सोनाली, तुझ्या भावाचं नाव ऋषिकेश आणि त्याच्या पत्नीचं नाव मेनका. झालं. आता सांगा. आई अगदी शेवटी थकली होती, वाळली होती. केसही पिकले होते. नजर मात्र पहिल्यासारखीच तीक्ष्ण होती. ती गेली तेव्हा 80च्या आसपासचं वय नक्कीच असेल. वडिलांचा कारभार जरा ढिलाच होता. वडील नसते तर कारभार गबाळाच म्हटला असता. पण आई खरी व्यवहारी. नारळ, सुपारी, अननस, फणस काढायचे तेव्हा तिची सगळीकडे नजर असायची.
वडील गेल्यावर मीच सुचवलं, हा व्याप आता पुरे कर, झाडं उगती विकून टाक. सहसा कुणाचं ती ऐकणाऱ्यांपैकी नव्हती, पण यावेळी माझं सांगणं मानलं. खरं तर या उठाठेवी करण्याचं तिचं वयही राहिलं नव्हतं. 2 पैसे कमी मिळत असतील, पण सारा व्यवहार एकदम सोपा आणि सुखाचा झाला. पण तिला फसवायची कुणाची हिंमतच नव्हती. वाडीवर नोकर चाकर असतानाची वेळ मला आठवते. सगळे आईला भिवूनच असत, सगळे तिच्या नजरेच्या धाकात असत. मला तिचा आवाज कधीच चढलेला आठवत नाही, की ती कधी कुणावर रागावलेली आठवत नाही. पण तशी मोठी प्रेमळीही नव्हती. बाबा, आजी अगदी जुन्या काळातली नाही का? हो, मग तुम्ही तिकडे आपल्या घरात सुद्धा देवांची रोज पूजा करता, मग इथे वाडीवर देव नाहीत, देवघर नाही, हे कसं? सोनालीच्या लक्षात आलं. पुन्हा एकदा बाबा आणि रखमा यांच्यात नजरानजर झाली. बाबांनी एक वार खांदे उडवले. सोने, आई असताना इथे देव होते, पण तिची इच्छा होती की तिच्या निधनानंतर इथे वाडीवर देव ठेवू नयेत. तिच्या मागोमाग इथल्या सर्व देवांचंही विसर्जन करावं. खरं तर शेवटी जेव्हा तिची हालचाल थांबत आली, तेव्हा तिने शेवटची एकदा पूजा केली आणि देव एका शिशवीच्या पेटीत ठेवून दिले. हे रखमानेच मला सांगितलं आहे. बाबा स्वतःशीच मान हलवत होते. खरं तर शेवटी आई अगदी थकली होती, पण तिला कोणत्याही गोष्टीचं काहीही स्पष्टीकरण मागायची कुणाची प्राज्ञाच नव्हती. आधी ठणठणीत होती तेव्हा तर तिचा सगळ्यांना वचक होताच. मग दुर्बळपणा, शीनपणा हेच शस्त्र ठरतं नाही का? अशा व्यक्तीविरुद्ध तुमच्यापाशी काय असतं? अशांच्यावर तुम्ही काय सक्ती करणार? सोनाली आईकडे वळली. आई, आता तू सांग, तुला सासुरवास झाला का? बोलणी खावी लागली का? आई हसत हसत म्हणाली, नाही, म्हणजे मी सासूबाईंच्या मनाविरुद्ध कधी वागलेच नाही. कारण हे होतं की वाडी म्हणजे त्यांचं घर होतं. तिथे त्यांच्या मर्जीप्रमाणे कारभार चालावा अशी त्यांची इच्छा असली तर ती योग्यच होती. शिवाय माझी त्यांच्यापासून काहीही अपेक्षा नव्हती. तुझे बाबा म्हणजे त्यांचा एकुलता एक मुलगा. आज ना उद्या केव्हा तरी सर्व मिळकत यांच्याच नावावर होणार होती. आता नीट ऐक, हा विचार माझ्या मनात कधीही आला नाही. मी वाडीवर तशी वर्षाकाठी 2-2.25 महिनेच राहत असेन. एप्रिल मे मध्ये आंब्याच्या हंगामात इथे मुक्काम असायचा आणि मग दिवाळीत बहुधा इथेच. म्हणजे कुठे ट्रिपवर वगैरे गेलो नाही तर. आणि खरं सांगू का, त्या खरंच व्यवहारी होत्या. मग जर त्यांचं काहीही नुकसान होत नसेल, काहीही गफलत होत नसेल, तर मग वादावादीसाठी वाद कशाला? तो माझा स्वभावच नाही. पण सोने, हे शहाणपण माझं नाही, रखमाचं आहे. सोने, इथे मला 2 सासवा होत्या. सासूबाई मला मंजिरी म्हणून हाक मारायच्या आणि ही रखमा सूनबाई म्हणायची, अजूनही म्हणते. जरा वेळ थांबून आई पुढे म्हणाली, पण त्यात व्यवहारही आहे, शहाणपणी आहे, म्हटलं तर स्वार्थही आहे. दुसऱ्याचं काम चांगलं हो न हो त्यांच्या प्रयत्नांना दाद देण्यात काय गैर आहे? चांगलं बोलणं, मान राखणं या गोष्टी तर फुकटच्या आहेत ना. सासूबाई माझ्यावर नेहमी खुश असायच्या, पण एक मात्र सांगते, त्या नेहमी स्वतःचं अंतर ठेवून वागायच्या. त्यांच्या तोंडून सहसा वावगा शब्द निघायचा नाही. पण केव्हा तरी एकदा त्या बोलून गेल्या, अगं रक्ताचं नातं लागतं. सोनालीला एकदम रखमाचे शब्द आठवले. तुझ्याशी त्यांचं रक्ताचं नातं आहे ना? स्नानासाठी सोनाली वर गेली. बाबा, आई, आजी, रखमा एक मोठा विचित्र चौकोन होता. आई, बाबा, आजी यांची परस्पर नाती आणि संबंध समजू शकत होते. पण रखमा, ती या साऱ्यात कुठे बसत होती? ती ना नात्याची, ना गोताची, ना जातीची, सर्वस्वी परकी, अशिक्षितच, आश्रित म्हणून वाडीवर राहायला आलेली. आजीच्या मृत्यूनंतर जवळजवळ महिनाभर ती वाडीवर एकटीनेच राहत होती. घरादाराच्या सर्व किल्ल्या तिच्यापाशीच होत्या. नाही म्हटलं तरी घरात पैसा अडका, दागदागिने, चांदीची भांडी असलं असणारच. पण आईबाबांचं रखमाशी वागणं एखाद्या जवळच्या विश्वासातल्या व्यक्तीशी वागावं तसं होतं. आईबाबांनी आजी संबंधात माहिती सांगितली होती, पण ती एखाद्या चरित्रकोशात असते तशी, जाहीर प्रदर्शनासाठी असावी तशी होती. किंवा कदाचित त्यांनी चित्राची एकच बाजू दाखवली असेल. चित्राला आणखी एक बाजू होती आणि ती फक्त रखमालाच माहीत होती. रखमा सारा जन्म वाडीवर राहिली होती.
आजोबांनी आपला भाऊ गमावला होता तर रखमाने स्वतःची मुलगी गमावली होती. मग तिच्या लक्षात आलं, रखमाची मुलगी मृत झाली होती, पण ती तिला दिसली होती त्याच घरात. तिथे आजोबांच्या भावाने आत्महत्या केली होती. या दोन घटनांचा संबंध असला तर त्या रहस्याचा एक काळा धागा तिच्या हाती लागला होता. पण रखमाच फक्त या साऱ्यावर उजेड टाकू शकणार होती. सोनालीला फक्त वरवरच्या गोष्टी समजल्या होत्या, त्याही रखमाच्या एक प्रकारच्या मूक संमतीनंतर तिला सांगण्यात आल्या होत्या. गरम पाण्याने खूप वेळ शॉवर घेतला, सकाळचा पोहण्याचा व्यायाम, मग चांगला भरगच्च नाश्ता आणि आत्ताचा हा गरम शॉवर. जरा विश्रांतीसाठी म्हणून ती कॉटवर आडवी झाली. ती गाढ झोपली. दुपारी केव्हा तरी तिला जाग आली. 1:30 वाजला होता. ती कॉटवर उठून बसली. शरीराला आळोखी पिळोखी देऊन ती उभी राहिली. खाली आली तेव्हा स्वयंपाकघरात रखमा एकटीच होती, जेवण करीत होती. तिथेच टेबलापाशी सोनाली बसली. सगळे जेवून गेले? तिने विचारलं. हो, रखमा म्हणाली. तुझं ताट घेऊ का? आता रात्रीच काहीतरी खाईल, तुझं जेवण होऊ दे. सोनाली स्वयंपाकघरात आली म्हणून रखमाला जेवण घेताना काही अवघड वाटलेलं दिसलं नाही. रखमा, आजी असताना तुम्ही बरोबरच जेवायला बसायच्यात का ग? छे बाई, त्यांचं सगळं झाल्यावर मग माझं जेवण, रखमा म्हणाली. पण एक होतं, मी जेवत असले तरी त्यांचं जे काय काम असेल ते चालूच असायचं. म्हणून तू जेवताना मी आले तरी तुझी काही गडबड उडाली नाही. अगं सोनाली, या घरात मला परक वाटतच नाही. मी घरात आले तेव्हा गोविंदा, रागावू नकोस, तुझ्या वडिलांना गोविंदा म्हणते, गुडघ्या एवढा होता. इतकी वर्ष उलटून गेली, आता कसं परक वाटेल? आजोबांना जाऊन किती वर्ष झाली? 15च्या वर सहज झाली. इतकी वर्ष तुम्ही दोघी इथे एकट्याच्या एकट्या राहत होता? हो, रखमाचं उत्तर अगदी सहज आलं. तुम्हाला भीती नाही वाटली? भीती कशाची वाटायची? दांडेकर माणसं पैसा राखून आहेत हे आसपासच्या गाव वस्त्यावरच्यांना माहीत असणार की नाही? मग पुढे इथे दोघीच्या दोघी बायका राहतात ही माहीत असणार. कुणाच्या मनात काही काळबीर आलं तर? समजा 5-7 जण जमावाने वाडीवर चालून आले तर? सोनाली, तुझी आजी होती ना इथे? त्या एका वाक्यात केवढा जबरदस्त विश्वास होता. रखमा, खरं तर तेच विचारायला मी आत्ता इथे आले होते. बाबांची ही आजीवर इतकी भिस्त, तुझीही तीच गोष्ट. एकूण ही आजी काही साधी बाईने वाटत नाही. मग त्या नव्हत्याच साध्या? साध्या नव्हत्या म्हणजे काय? सोनाली, हे आजवर कुणाला सांगितलेलं नाही बरं का. गोविंदाला सुद्धा हे माहीत नाही आणि तूही त्याबद्दल कुठे बोलायचं नाहीस. तुझ्या आजीनेच मला सांगितलं आहे हे. तुझ्या आजोबांचं आणि आजीचं लग्न कसं ठरलं मला माहीत नाही, कारण दांडेकर म्हणजे इथलं प्रस्थ आणि तुझी आजी 25-30 घरांच्या एका अगदी लहान खेड्यात जन्मलेली वाढलेली. कशी काय गाठ मारली केली देवासच माहीत. पण एक ऐक, तुझ्या आजीचे वडील पंचाक्षरी होते. तंत्रमंत्र, जारण मारण, जादूटोणा यांची त्यांना चांगली माहिती होती. उपाय करून घेण्यासाठी त्यांच्या दारी माणसांची रांग लागलेली असायची. सोनाली मोठ्या मोठ्या डोळ्यांनी रखमाकडे पाहतच राहिली होती. पंचाक्षरी, मंत्रतंत्र, जारण, जादूटोणा आत्तापर्यंतचे प्रसंग कमी भीतीदायक होते म्हणूनच की काय त्यांना आणखी एक भीती जोडली गेली होती, एक काळी भीती. हा तर सगळा त्या ओमेन एक्सॉर्सिस्ट्स यांच्यासारखाच प्रकार वाटायला लागला. आणि तुझी आजी नसती तर खरंच सांगता येत नाही काय झालं असतं ते. आधी वाडीवर एकटीने राहायचं, त्यात भरीसभर म्हणजे ते शेजारचं घर. रखमा, आजीचे वडील पंचाक्षरी म्हणजे सोनाली, मी त्यांना 2दाच पाहिलं. एकदा गोविंदाच्या बारशाला आले होते आणि मग तुझे आजोबा गेल्यानंतर आले होते. त्यालाही आता कितीतरी वर्ष उलटून गेली. ते मागेच केव्हा तरी गेले असले पाहिजेत. पण तुझी आजी त्या संबंधात काही बोलली नाही. आजोबा वारल्यानंतर मला वाटलं आता वाडीवरचा मुक्काम हलवावा लागणार. मी आजीपाशी तसं एकदा बोलले सुद्धा. तेव्हा तुझी आजी म्हणाली, रखमा, आपण वाडीवरच राहणार आहोत. अर्थात मी विचारलंच, दोघीच्या दोघीच? त्यावर ती हसून म्हणाली, का भीती वाटायला लागली की काय? शेवटी खरं ते सांगितलं. हो, तुझी आजी अगदी धीराची बघ. पण सोनाली,
हिला काय काय माहीत होतं ते आपल्याला थोडंच माहीत असणार. आपल्यासारख्यांना जिथे मिठ्ठ काळोख दिसतो तिथे त्यांच्यासारख्यांना सगळं काही स्वच्छ दिसतं. पण आता आजी राहणार म्हणजे मलाही राहणं आलंच. दांडेकरांचं घर सोडून दुसरीकडे कुठे जायचं राहायचं हा विचारसुद्धा मनाला शिवत नाही बघ. पण तुझी भीती ती खरी निघाली का? हो. भाग 11 समाप्त. चेटकीन लेखक नारायण धारक, आवाज संतोष गणेश. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. आणि या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.